दिंडीच्या गजरात स्वागत, रोपांच्या भेटीतून संदेश, सोन्याच्या शिरोलीत नवागतांचा अनोखा सोहळा। राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथील विद्यामंदिर शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचं अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले। शाळेविषयीची भीती दूर व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये शाळेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने विविध उपक्रम राबवण्यात आले। या निमित्ताने गावकऱ्यांच्या वतीने काढण्यात आलेली वारकरी दिंडी विशेष आकर्षण ठरली। टाळ मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांची गावामधून मिरवणूक काढण्यात आली। शाळेत आगमन होताच विद्यार्थ्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। कार्यक्रमात उपसभापती अश्विनी चौगले यांनी विद्यार्थ्यांना वृक्षरोपे भेट देत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचं संगोपन करावं असे आवाहन केले। जिल्हा परिषद शाळेमध्ये घालावं, कारण की आता सुविधाही तशा सरकारने दिलेल्या आहेत। मुलांना शिष्यवृत्ती म्हणा, अंकुर परीक्षा म्हणा, हे त्यांच्यामधून बक्षीस वगैरे सगळं ठेवलेलं आहे आता पंचायत जिल्हा परिषदच्या याच्यामुळे। त्यामुळे पालकांनी आवर्जून घालावं मुलांना की जिल्हा परिषद शाळेमध्ये। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील मोरे यांनी शाळेतील विविध उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेची वैशिष्ट्ये याबाबत माहिती देताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचं सांगितलं। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमात सरपंच अश्विनी चौगले, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश डेळेकर, प्रकाश चौगले, चंद्रकांत चौगले, संजय पारकर, राजवैभव कांबळे, श्रीपाद वल्लभ भजनी मंडळाचे सदस्य तसेच शिक्षक पांडुरंग जाधव, हर्षल जाधव, विजय मोरे, सुरेश चांदम, सरोज दांडेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत राणे यांनी तर आभार हर्षल जाधव यांनी मानले। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।